गुड आफ्टरनून स्टुडंट. आजच्या तासाला आपण 6वा धडा स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ या पाठाचा अभ्यास करणार आहोत. आता या पाठामध्ये आपल्याला कशाचा अभ्यास करायचा आहे ते थोडक्यात पाहूया. आता आपल्या भारत देशामध्ये इंग्रज लोकांनी काय केलं होतं, इंग्रजी शिक्षण सुरू केलं होतं. तर इंग्रजी शिक्षण घेतलेले जे नवशिक्षित वर्गाने प्रबोधनामध्ये काय केलं आहे, काही बदल सुधारणा केल्या आहेत. तसेच प्रबोधनामुळे भारतात राष्ट्रीय तत्वाची जी काही मूल्ये आहेत ती भारतीय लोकांच्या मनामध्ये काय झाली आहेत, हळूहळू रुजू होत गेलेली आहे. तसेच भारताच्या विविध भागामध्ये कार्यरत असणाऱ्या जे काही राजकीय संघटना आहेत तर त्या राजकीय संघटनामध्ये काय आलं पाहिजे, एकसूत्रीपणा आला पाहिजे, म्हणजे एकजूटपणा आला पाहिजे. तर असे भारतीय लोकांना वाटू लागले आहे. तसेच राजकीयदृष्ट्या जागृत गटांना एकत्र आणून राष्ट्रीय प्रश्नांकडे लक्ष देण्याची आवश्यकता आता वाटू लागली आहे. तसेच राष्ट्राचं हित कशामध्ये आहे आणि त्या राष्ट्राच्या हितांच्या जे प्रश्न आहे त्या प्रश्नाकडे लोकांचं काय करायचं आहे, लक्ष वेधून घ्यायचं आहे. त्यासाठी काय करायचं आहे, प्रयत्न करायचे आहे. तसेच भारतीय स्तरावर जी काम करणारी संघटना आहे ती संघटना स्थापन करण्यासाठी ही सर्व परिस्थिती अनुकूल ठरत आहे. त्यामुळं काय करायचं आहे की जर आपल्याला भारत देशामध्ये संघटना स्थापन करायची असेल तर संघटना स्थापन करण्याच्या पाठीमागं राष्ट्राच्या हिताच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावं लागेल. तसेच भारतामध्ये जे काही बदल करता येतील का, सुधारणा करता येतील का शिक्षणाच्या बाबत, त्याकडे लक्ष देण्याचं महत्त्वाचं काय आहे, काम आहे. आणि यातूनच काय करायचं आहे, भारत देशामध्ये ही संघटना स्थापन करायची आहे. मग ही जी परिस्थिती आहे ती भारतामध्ये काय करायची आहे, निर्माण करायची आहे, तयार करायची आहे. मग ही जी परिस्थिती निर्माण करण्यात आली आहे ती कशा पद्धतीने निर्माण करण्यात आलेली आहे, राष्ट्राच्या हितासाठी किंवा भारत देशाच्या हितासाठी, तर या पाठामध्ये त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता आपला पहिला पॉईंट आहे ब्रिटिश राजवटीतील प्रशासकीय केंद्रीकरण. आपल्या भारत देशामध्ये इंग्रज लोक राहत होते तर त्या काळामध्ये इंग्रजांनी प्रशासकीय केंद्रीकरण याच्यामध्ये काय बदल केलेले आहेत. तर आपल्या भारत देशामध्ये इंग्रज लोक राहत होते त्या काळामध्ये इंग्रजांच्या मार्गदर्शनामुळे किंवा इंग्रजांच्या मदतीने देशभरामध्ये समान धोरणे लागू होत होती. तसेच कायद्यासमोर सर्व समान हे तत्व इंग्रजांनी काय केलं होतं, लागू केलं होतं. की कायदा जो आहे भारत देशामध्ये, जो कायदा आहे त्या कायद्यासमोर समान दर्जा लोकांमध्ये निर्माण व्हावा. तसेच लोकांच्यामध्ये एक राष्ट्रीय तत्वाची भावना विकसित व्हावी यासाठी काय केलं होतं, इंग्रजांनी कायद्यासमोर सर्व समान हे तत्व लागू केलं होतं. तसेच इंग्रजांनी काय केलं होतं, रेल्वे, रस्ते यांच्या ज्या काही सुविधा आहेत त्या सुविधा परस्पराशी संबंध येऊन राष्ट्रवाद याच्यामध्ये विकास होईल याकडे इंग्रजांनी काय केलं आहे, लक्ष दिलं आहे. आणि त्यातूनच त्यांनी काय केलं आहे, रेल्वे, रस्ते यांचे काय केलं आहे, जाळे उभारले आहे. म्हणजे भारत देशामध्ये रेल्वे, रस्ते हे काय केले आहेत, हे मार्ग किंवा हे रस्ते इंग्रजांनी सुरू केले आहे. अशा पद्धतीने त्यांनी काय केलं आहे, राष्ट्रभावना भारत देशामध्ये जी राहणारी लोक आहेत त्या लोकांच्या मनामध्ये राष्ट्रीय भावना वाढावी किंवा त्याच्यामध्ये विकास व्हावा या पाठीमागं त्यांचं काय होता, हा हेतू होता. आता पुढचा पॉईंट आहे आर्थिक शोषण. आता भारत देशामध्ये इंग्रज आहेत, इंग्रजांनी काय केलं, इंग्रजांचं जे साम्राज्यवाद होतं, म्हणजे आपल्या भारत देशामध्ये इंग्रज लोक राज्य करत होते. मग त्यांच्या या साम्राज्यवादामध्ये आणि इंग्रजांच्या या राज्यामध्ये जे काही त्यांनी धोरणे आखली होती, जे काही नियम काढले होते, तर त्या धोरणामुळे काय झालं होतं, त्या नियमामुळे काय झालं होतं, संपत्तीचा ओघ इंग्लंडकडे सुरू झाला होता. म्हणजे
जे इंग्रज लोक होते ते काय करत होते, भारतामध्ये ज्या क्षेत्रामध्ये जसा बदल होईल किंवा जे काही धोरण आखण्यात येईल तर त्याचा जो काही चांगला फायदा असेल किंवा चांगला परिणाम असेल तर तो कुठे, तर इंग्लंडमध्ये तो विकास व्हावा यासाठी इंग्लंडमध्ये ते काय करत होते, तो काही व्यापार आहे म्हणजे भारतामध्ये जो काय होणारा व्यापार आहे तो इंग्लंडमध्ये काय करत होते, जास्त किमतीनं काही वस्तू इंग्लंडमध्ये विकत होते. अशा पद्धतीचे इंग्रजांच्या साम्राज्यवादीमध्ये हे चाललं होतं. तसेच इंग्रजांनी काय केलं होतं की रोखीने शेतसारा भरण्याच्या शक्तीमुळे काय झाले होते, भारत देशातले जे काही शेतकरी होते ते काय झाले होते, दरिद्र बनले होते. म्हणजे इंग्रजांनी काय केलं होतं, शेतकऱ्यांचं आर्थिक शोषण केलं होतं. पैशाच्या बाबत काय केलं होतं, आर्थिक शोषण केलं होतं. ते कसं केलं होतं, तर शेतकऱ्यांना सक्तीने नगदी पिके घेण्यास लावले होते की तुम्ही काय करायचं, फक्त नगदीच पिके घ्यायची अशी त्यांनी काय केली होती, सक्ती इंग्रजांनी भारतातल्या शेतकऱ्यांवर लावली होती. तसंच हे शेतकऱ्यांवर ओझे होते. तसेच भारत देशामध्ये सततचे दुष्काळ पडत होते. त्यामुळे काय होत होतं, भारतातले जे काही शेतकरी आहेत ते काय झाले होते, दरिद्र बनत चालले होते. तसेच भारत देशामध्ये जे काही उद्योगधंदे सुरू होते ते उद्योगधंदेमध्ये पण काही एवढी प्रगती होत नव्हती. त्यामुळं उद्योगधंदा ऱ्हास होत होता आणि त्यामुळं काय झालं होतं, भारत देशामध्ये बेकारी वाढली होती. आणि तसेच जो आपल्या भारत देशामध्ये कामगार वर्ग आहे म्हणजे काम करणारा वर्ग आहे त्या काम करणाऱ्या वर्गाचं पण काय होत होतं, आर्थिक शोषण होत होतं. त्यामुळे ते कामगार वर्ग बेकार झाले होते. तसेच मध्यम वर्गातील आपल्या भारत देशामध्ये जो मध्यम वर्ग राहत होता त्यांच्यावर काय होत होतं, करांचं ओझं वाढलेलं होतं. इंग्रजाकडनं घेतलेले जे काही कर्ज आहे, पैशाच्या बाबतचे जे काही कर आहेत किंवा कर्ज आहे त्याचं ओझं मध्यमवर्गीय लोकांच्यावर वाढत होतं. तसेच इंग्रजांच्या या आर्थिक शोषणामुळे भारतीय लोकांच्या मनामध्ये काय झाला होता, इंग्रजाविरुद्ध असंतोष निर्माण झाला होता. इंग्रजाविरुद्ध द्वेष भारतीय लोकांच्या मनामध्ये वाढत गेलेला होता. कारण की इंग्रज लोक काय करत होते, आर्थिक शोषण करत होते. ते काय करत होते, जे काही तुम्ही भारतामध्ये काम करणार आहात तर त्याच्यावर इंग्रज लोक सक्ती आणत होते. पण भारत देशामध्ये जी लोक काम करत होती तर त्या काम करणारी जी लोक आहेत त्यांना फायदा होत नव्हता. तर फायदा हा इंग्रज लोक करून घेत होते आणि जे काम करतायत भारत देशातले लोक जे काम करतायत त्यांना फायदा होत नव्हता आणि तसेच त्यांना पुरेसे पैसे पण मिळत नव्हते. त्यामुळं भारतामधले लोक काय होत होते, दरिद्र किंवा बेकार होत होते. आणि हे सर्व आर्थिक शोषणामुळे म्हणजे इंग्रज लोक काय करत होते, भारताच्या लोकांवर आर्थिक शोषण करत होते. म्हणजे पैशाच्या बाबत काय करत होते, त्यांच्यावर जुलूम जबरदस्ती करत होते. त्यामुळे काय झाले, भारत देशातले जे काही कामगार वर्ग आहे किंवा जे काही शेतकरी आहे ते बेकार झालेले होते, बेकार होत होते. आणि त्यामुळेच इंग्रजाविरुद्धचा जो काही राग आहे, जो काही द्वेष आहे ते भारतीयाच्या मनामध्ये किंवा भारतीय लोकांच्या मनामध्ये निर्माण होत होता. आता पुढचा पॉईंट आहे पाश्चात्य शिक्षण. पुढचा पॉईंट आहे पाश्चात्य शिक्षण. आता यामध्ये न्याय, स्वातंत्र्य, समता, लोकशाही या ज्या काही नव्या मूल्य आहेत, ही काही नवी मूल्य आहेत. तर या नव्या मूल्यांची भारतीयांना ओळख झाली होती. म्हणजे ही जी काही नवीन मूल्य आहेत या नवीन मूल्यांची भारतीयांना काय झाली होती, भारतमध्ये राहणारे जे काही लोक आहेत या मूल्यांची त्यांना ओळख झाली होती. त्यामुळे बुद्धिनिष्ठा, विज्ञाननिष्ठा, मानवता, राष्ट्रवाद अशी जी काही नवी मूल्ये आहेत ती नवी मूल्ये भारतामध्ये राहणारी जी काही लोक आहेत ती काय करत होती, आत्मसात करत होती. तसेच आपण या मूल्यांच्या आधारे काय करायचे, आपल्या देशाचा कारभार करू शकतो याची जाणीव भारतामध्ये राहणारी जी काही लोक आहेत त्यांना होऊ लागली होती.
की आपण ही जी काही मूल्ये, नवीन ही मूल्ये आपण शिकत आहोत याच्या आधारे आपण काय करू शकतो की आपल्या जो काय भारताचा देशाचा कारभार आहे तो आपण या मूल्यांच्या आधारे किंवा या मूल्यांच्या मदतीने आपण करू शकतो याची जाणीव भारतीय लोकांना होऊ लागली। तसेच सक्षम असे कारभारातून देशही साधू शकतो। म्हणजे आपण जर सक्षम राहिलो आणि आपला जो कारभार आहे, जो व्यापार आहे, जो व्यवहार आहे की आपण भारत देशामध्ये करतोय, तर हा जो व्यापार करण्यासाठी किंवा हा जो कारभार करण्यासाठी आपण जर न डगमगता जर सक्षम राहिलो, स्वतःवर विश्वास ठेवला, तर काय करू शकतो आपण आपल्या भारत देशामध्ये काय करू शकतो, व्यवस्थित आपण कारभार करू शकतो। असा जो काही त्यांचा आत्मविश्वास आहे तो आत्मविश्वास हळूहळू भारतीय लोकांच्या मध्ये येऊ लागला। तसेच वेगवेगळ्या ज्या काही भाषा आहेत त्या भाषा असणाऱ्या आपल्या देशाला इंग्रजी ही संपर्कासाठी नवीन भाषा मिळालेली होती। आपल्या भारत देशामध्ये वेगवेगळ्या भाषा होत्या, शिवाय इंग्रजी हे एक संपर्कासाठी म्हणजे दुसऱ्या देशाची जर संपर्क करायचा असेल व्यापारासाठी, तर त्यासाठी इंग्रजी ही भाषा काय होती, नवीन भाषा भारताने काय केली होती, शिकली होती। तर अशा संबंधित जे पाश्चात्य शिक्षण आहे त्याच्या आधारे हळूहळू भारत देशातले लोक काय करू सक्षम होऊ लागले आणि स्वतःच्या हिमतीवर ते व्यापार करू लागले। आता पुढचा पॉइंट आहे भारताच्या प्राचीन इतिहासाचा अभ्यास। आता भारतीय संस्कृती, आपल्या भारताची जी संस्कृती आहे त्या संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी पाश्चिमात्यांनी कोलकाता येथे काय केले आहे, एशियाटिक सोसायटीची स्थापना केली आहे। आता कोलकाता येथे ब्रिटिशांनी काय केले होतं, एशियाटिक सोसायटीची स्थापना केली होती आणि यामध्ये जे आपली भारतीय संस्कृती आहे तसेच पाश्चिमात्य जे विद्वान आहेत, तर यामध्ये ही सोसायटी स्थापन करून या सोसायटीमध्ये या भारतीय संस्कृतीचा किंवा पाश्चिमात्य विद्वानाचा अभ्यास करण्यात आला। तसेच यामध्ये संस्कृत, फारसी व अन्य भाषाही प्राचीन हस्तलिखितावर संशोधन होऊ लागले आणि ते प्रसिद्ध केले जाऊ लागले। आता आपल्या भारत देशामध्ये ज्या काही भाषा आहेत त्या भाषावर काय करू लागलं, संशोधन होऊ लागलं आणि तसेच ते हळूहळू प्रसिद्ध होऊ लागलं। तसेच यामध्ये बघा डॉक्टर भाऊदाजी लाड, तसेच डॉक्टर रा गो भांडारकर असे जे काही संशोधक होते, हे काय आहेत, संशोधक आहेत। तर विद्वान असे संशोधक आहेत। या संशोधकांनी काय केलं, प्राचीन भारतीय संस्कृतीचा सखोल अभ्यास केला। यांनी काय केला, आपली जी प्राचीन भारतीय संस्कृती आहे त्याचा सखोल या संशोधकांनी किंवा या विद्वानांनी अभ्यास केलेला आहे। तसेच पुणे येथे काय केलं आहे, भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंदिर ही संशोधनासाठी संस्था स्थापन करण्यात आली। बघा पुणे येथे भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंदिर ही काय केली आहे, संस्था स्थापन करण्यात आलेली आहे। या आपल्याला समृद्ध संस्कृतीचा वारसा लाभला आहे या जाणीवेने भारतीयांची अस्मिता जागृत झाली पाहिजे। म्हणजे आपल्याला ही जी भारत देशामध्ये आपल्याला ही जी संस्कृती चांगली अशी संस्कृती याचा वारसा आपल्याला लाभलेला आहे, याची जी काही जाणीव आहे, याची जी काही त्याच्याविषयी माहिती आहे ही प्रत्येक भारत देशामध्ये राहणाऱ्या लोकांना समजली पाहिजे। हा हेतू लक्षात ठेवून काय केलं आहे, या संस्थेची स्थापना केली आहे। अशा पद्धतीने भारताच्या प्राचीन इतिहासाचा अभ्यास या विद्वान आणि संशोधकांनी केला आहे आणि तसेच भारतामध्ये राहणाऱ्या प्रत्येक लोकांना ते आपल्या भारताचा जो काही प्राचीन इतिहास आहे तो प्रत्येक
भारतामधल्या लोकांना समजला पाहिजे यासाठी संशोधकांनी काय केले आहेत, त्यासाठी प्रयत्न केलेले आहेत। आता पुढचा पॉईंट आहे वृत्तपत्रांचे कार्य, म्हणजे वर्तमानपत्राचे काय काम होते। आता त्या कालखंडामध्ये वृत्तपत्रांनी काय केलं होतं की सामाजिक आणि राजकीय जो काही विषय आहेत, म्हणजे भारत देशामधले जे काही सामाजिक विषय आहेत किंवा भारत देशामधले जे काही राजकीय विषय आहेत ते विषय या वृत्तपत्रामध्ये मांडण्यात आले होते आणि त्याची जागृती घडून आणली होती। म्हणजे वृत्तपत्रामध्ये आपल्या भारत देशामधले जे राजकीय आणि सामाजिक याचे जे काही माहिती आहे किंवा राजकीय सामाजिक त्यावर काही प्रश्न आपल्या भारत देशामध्ये तयार होत आहेत, निर्माण होत आहेत, मग या संबंधीची माहिती या वृत्तपत्रातून सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या वृत्तपत्रातून केलं जाऊ लागलं। तसेच यामध्ये दर्पण, प्रभाकर, हिंदू, अमृत बाजार पत्रिका, केशरी, मराठा अशा प्रकारची इत्यादी ही काय आहेत वृत्तपत्र आहेत की वृत्तपत्रांनी काय केले, सरकारच्या अन्यायी धोरणावर कठोर टीका केली आहे। म्हणजे ब्रिटिश सरकार आहे आणि ब्रिटिश सरकारने आपल्या भारत देशामध्ये कशा प्रकारे अन्याय केलेले आहे शेतकऱ्यांवर, कामगार वर्गांवर, आणि त्या बाबतची जी काही माहिती आहे ती या पत्रांद्वारे जनसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे वृत्तपत्रांनी केलं आहे। तसेच वृत्तपत्रांच्या या कार्यामुळे म्हणजे या कामामुळे भारतीयांत राष्ट्रवादी वृत्ती जागृत झाली। म्हणजे वृत्तपत्रामध्ये ब्रिटिश आपल्याला कसे आर्थिक शोषण करतात किंवा ब्रिटिश कसे आपल्यावर अत्याचार करतात किंवा जुलूम जबरदस्ती करतात, तर हे वृत्तपत्रातून जनसामान्यापर्यंत पोचलेलं आहे आणि त्यातूनच काय झाले आहे, आपल्या भारत देशामध्ये जी राहणारी लोक आहेत तर ते काय झाले आहेत, जागरूक झालेले आहेत आणि त्यांना आता वृत्तपत्रातून समजत होतं, कळत होतं की हे जे ब्रिटिश लोक आहेत ती कशा आपल्यावर अन्याय करत आहे। तर अशा पद्धतीने हे काय होतं, वृत्तपत्राचं कार्य होतं किंवा वर्तमानपत्राचे हे काम होतं। पुढचा आहे पॉईंट भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना। आपल्या भारत देशामध्ये राष्ट्रीय सभेची स्थापना झाली आहे। 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबई येथे या राष्ट्रीय सभेची काय झाली आहे, स्थापना झालेली आहे। यामध्ये गोकुळदास तेजपाल यांनी संस्कृत पाठशाळेत देशभरातून 72 प्रतिनिधी एकत्र केले। आता भारतामध्ये वेगवेगळे प्रांत आहेत किंवा वेगवेगळे प्रदेश आहेत, त्यातून 72 प्रतिनिधी त्यांनी काय केले आहेत, गोकुळदास तेजपाल यांनी काय केले आहेत, एकत्र केले आहेत की असे लोक एकत्र केले आहे की ते संस्कृत हा विषय ते शिकलेले आहेत किंवा संस्कृत या विषयावर त्यांना माहीत आहे किंवा ज्ञान आहे, अशी 72 लोक किंवा 72 प्रतिनिधी यांनी एकत्र आणले। तसेच कोलकात्याचे जे वकील आहेत उमेशचंद्र बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखाली भरलेले जे काही अधिवेशन आहे, आता अधिवेशन भरवण्यात आलं होतं आणि अधिवेशन भरवण्यात आलं होतं कोलकाता येथे आणि कोलकाता अधिवेशनामध्ये अध्यक्ष होते उमेशचंद्र बॅनर्जी, हे वकील अध्यक्षपदावर ते अधिवेशनामध्ये होते। मग त्यांच्या सहकार्याने किंवा त्यांच्या मदतीने काय केले, भारतीयांनी राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केलेली आहे। आपल्या भारत देशामध्ये त्यांनी काय केलं, इंडियन नॅशनल काँग्रेस यांची काय केली आहे, उमेशचंद्र बॅनर्जी यांच्या मदतीने काय केली आहे, ही काँग्रेसची स्थापना करण्यात आली आहे। तसेच इंग्रज अधिकारी आहेत। आता इंग्रज अधिकारी ऑक्टेव्हियन हुम यांनी काय केलं, या स्थापनेमध्ये पुढाकार घेतलेला आहे। आता ही जी राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना करण्यात आली आणि राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना भारत देशामध्ये स्थापन करून याच्यामध्ये पुढाकार घेण्यासाठी म्हणजे ही स्थापनेमध्ये काय काम करायचं आहे
तर त्या मदतीसाठी किंवा त्या मार्गदर्शनासाठी इंग्रज अधिकारी ऑक्टोवियन हुम यांनी काय केलं आहे, या स्थापनेमध्ये पुढाकार घेतलेला आहे. आणि काय केलं, पुढाकार घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने आपल्या भारत देशामध्ये काय झाले आहे, या राष्ट्रीय सभेची स्थापना करण्यात आलेली आहे. आता आपल्या भारत देशामध्ये ही राष्ट्रीय सभा स्थापना केलेली आहे, पण ही का केली आहे, कशासाठी केली आहे, काय कारण आहे, तर राष्ट्रीय सभेची उद्दिष्टे. आता आपण आपल्या भारत देशामध्ये जी काही राष्ट्रीय सभा स्थापन केली होती तर त्याची काय उद्दिष्टे आहेत ते आपण पाहूया. त्याच्या पाठीमागं काय कारण होतं, तर विविध धर्म, जाती, भाषा आणि प्रदेश यातील लोकांना एका व्यासपीठावर आणणे, या पाठीमागं उद्दिष्ट होतं. म्हणजे आपल्या भारत देशामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे धर्माचे लोक आहेत, वेगवेगळ्या जातीचे लोक आहेत, वेगवेगळे भाषेची लोक आहेत, वेगवेगळे वंशाची लोक आहेत. तसेच आपल्या भारत देशामध्ये भौगोलिक प्रदेश काय आहेत, वेगवेगळे आहेत. मग आपल्या भारत देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारची लोक राहतात, त्यांना काय करायचं, एकत्र आणायचं आहे, एकजूट करायचं आहे. त्यासाठी राष्ट्रीय सभेची स्थापना करण्यात आली. पुढचं परस्परांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर काय करायचं, विचार विनिमय करायचा आहे. राष्ट्रीय सभा स्थापन करण्यात आली, तर यातून अजून काय करायचं आहे, तर भारत देशामध्ये ज्या काही समस्या आहेत त्या समस्या जाणून घ्यायच्या आहे आणि त्याच्यावर काय करायचं आहे, विचार करायचे आहेत. आणि त्या समस्यातून भारत देश कसा बाहेर पडेल किंवा कसा समस्यातून सुटेल यासाठी काय करायचं आहे, विचार किंवा चर्चा करायची आहे. यासाठी राष्ट्रीय सभेची स्थापना करण्यात आली. तसेच लोकांमध्ये ऐक्यभाव वाढावा, लोकांमध्ये काय करावा, ऐक्यभाव वाढावा. म्हणजे भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारची जी लोक राहतात त्यांच्या मनामध्ये एकमेकांविषयी चांगले विचार वाढीस व्हावे किंवा त्याच्यामध्ये प्रगती व्हावी, यासाठी राष्ट्राच्या उन्नतीसाठी प्रयत्न करण्यात आले. यामध्ये लोकांमध्ये ऐक्यभावनाचा विकास व्हावा, तसेच राष्ट्राची जी काही उन्नती आहे किंवा प्रगती आहे यासाठी प्रयत्न करण्यासाठी ही राष्ट्रीय सभा स्थापन करण्यात आली आहे. आणि ही राष्ट्रीय सभेची काय आहेत, उद्दिष्टे आहेत. या कारणामुळेच भारत देशामध्ये राष्ट्रीय सभा स्थापन करण्यात आली आहे. आणि राष्ट्रीय सभा स्थापन करून ही जी काही उद्दिष्टे आहेत ती उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे काय झालं आहे, या भारतामध्ये राष्ट्रीय सभेची स्थापना करण्यात आलेली आहे आणि त्याच्या पाठीमागं ही उद्दिष्टे आहेत, ही कारणे आहे की काय करायचं आहे, आपल्या भारत देशामध्ये जी काय वेगवेगळी लोक राहत आहेत त्यांना काय करायचं, एकत्र आणायचं आहे. आणि आपल्या भारत देशामध्ये जे काही समस्या तयार होतात त्या समस्यातून भारत देशाला काय करायचं आहे, बाहेर काढायचं आहे आणि भारत देशाचा विकास करायचा आहे. याचा विचार करून राष्ट्रीय सभेची स्थापना करण्यात आलेली होती. तर अशा पद्धतीने आजच्या तासाला आपण ब्रिटिश राजवटीतील प्रशासकीय केंद्रीकरण, आर्थिक शोषण, पाश्चात्य शिक्षण, भारताच्या प्राचीन इतिहासाचा अभ्यास, तसेच वृत्तपत्राचे काय कार्य आहे आणि भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना करण्यात आली आणि त्याच्या पाठीमागं काय उद्दिष्टे होती ते आपण आजच्या तासाला पाहिलं. आता पुढच्या तासाला आपण पुढचे पॉईंट पाहणार आहोत. तर आजच्या तासाला एवढंच, परत भेटू पुढच्या तासाला.